मी बाबासाहेब करडे, राहणार म्हैसाळ. मी आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर आहे आणि सुरुवातीला मी पाण्याबद्दल माहिती ऐकली होती, म्युनिसिपल वॉटरबद्दल ऐकलं होतं आणि माझे मित्र आहेत विशाल तळसर, तर ते मला माहिती सांगायसाठी आले आणि ती पाहिली मी पाण्याचं. तर मला इतकं अद्भुत वाटलं, कारण मी काम करतो हेल्थवर आधीपासूनच. तर सुरुवातीला मी योगामधून लोकांना आजारातून बाहेर काढणे, टेन्शनमधून बाहेर काढण्याचं करत होतो. पण काही लोक आजाराचे स्वतः झोपून आहेत, त्यांनी काय करणार? लहान मुलांना आपण लवकर याच्यात आणू शकत नाही. त्यासाठी मग मी काही औषधं बनवली. पंचगव्याचं ट्रेनिंग केलं, गोमूत्रापासून औषधं बनवायला चालू केली आणि त्यातून काही लोकांना बाहेर पण काढले मी आजारातून. पण लोकांना गोमूत्राचा वास सुद्धा सहन होत नाही, काही लोक ते घेत नाही. त्यानंतर मी नॅचरोपॅथ शिकलं. आहार फक्त बदला आणि बरे व्हा, पण लोकांना टेस्ट सुद्धा सोडायची नाही. तर जे पाण्याचं मी जे बघितलं, अल्कलाईन वॉटर, हायड्रोजन रिच अल्कलाईन वॉटर जे पाहिलं मी, तर फक्त पाणी बदलून सगळे आजार बरे होऊ शकतात हे तर दिसलं. कारण 80% पाण्यापासून शरीर बनले आणि प्रत्येक पेशीवरती हे काम करल्यामुळं सगळे आजार बरे होण्यास मदत करतं. मग मी हे मशीन माझ्यासाठी बसवलं, घरामध्ये घेतलं आयनायझर. आणि तुम्हाला मी सांगतो, ज्या दिवशी मी घेतलं, रात्री मी एकदाच पाणी पिलं, सिंगल डोस, फक्त एकदाच पाणी पिलं आणि सकाळी माझं पोट व्यवस्थित साफ झालं, इतकं फ्रेश वाटायला लागलं. घरी सगळ्यांनी पाणी ज्यावेळी चालू केलं, माझ्या पत्नीला किडनी स्टोन होता, तो सगळा गेला. खोकला बऱ्याच दिवसाला तो गेला. लहान मुलांचे आजार बंद झाले. आणि तुम्हाला सांगतो, एकदा आम्ही परवा वॉटर पार्कला गेलो होतो. 20 किलोमीटर जरी जवळ आला तरी येऊन थकलेले असायचे, झोपायचे सगळे. पण दिवसभर वॉटर पार्कमध्ये एन्जॉय केला. 70 किलोमीटर जाणे आणि येणं 70 किलोमीटर, एवढं होऊन सुद्धा रात्री आणि येऊन आणि धमाल मस्ती होती. म्हणजे एवढी एनर्जी टिकवण्याचं काम सुद्धा हे पाणी करतं. सगळे आजार घालवतं, एनर्जी टिकवतं. आणि की काय पाहिजे. आणि हे मी पहिल्यापासून एकच गोष्ट बघतो की सोप्या पद्धतीनं कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि सगळ्यांना, अगदी अंतरावर झोपलेल्या व्यक्ती सुद्धा कसा फायदा होईल हे मी पाहत होतो. आणि हे मला मार्ग सापडला आहे, हे हायड्रोजन अल्कलाईन वॉटर. हे खूप सुंदर आहे आणि मला सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही सुद्धा हे पाणी प्या. आणि मग मी काय केलं, हे माझ्यापुरतं मर्यादित न ठेवता मी माझ्या शेजारी असतील, मित्र असतील, कलिग आहेत, त्यांना द्यायला सुरू केलं आणि ते सुद्धा आज त्यांच्या आजारातून बरे झालेले. त्याची काही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, धन्यवाद.